तुमच्यासोबत असं कधी झालंय का तुम्ही एखादा शब्द बोलताय आणि त्याच्या उलट गोष्टी घडतायत? आज असंच काहीतरी माझ्यासोबत झालंय. कालचा व्लॉग पाहिला असेल तर तुम्हाला माहित असेल की मी म्हणलो होतो माझ्यासोबत कांड झालंय. आता तेच कांड आज माझ्या कामी पण आलंय. तर नमस्कार पब्लिक, मी पवन, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका मिनी व्लॉग मध्ये. किरण भाऊ पैसे वाटत आला गावात आता किरण भाऊनी लावला केळीचा बाग आणि त्याचेच पैसे सकाळपासून किरण भाऊ वाटत होता. आज पण सकाळी सकाळी आपली ड्युटी लागली होती शेतात. असलं गावाकडचं सुंदर वातावरण पाहत आम्ही पोहोचलो शेतात. सगळ्यात आधी मोटर चालू केली कारण हरभरा राहिलं होतं थोडंसं. आता दिवसाची लाईट आहे म्हणल्यावर आले आले पहिलं काम म्हणजे मोटर चालू करायची. आता कालच्या व्लॉग मध्ये तुम्ही पाहिलं असेल गावातल्या गवतासाठी औषध मारलं होतं आम्ही. आणि आज बारी होती राजम्यामध्ये उगलेल्या गवताची. आणि इकडे मला काम होतं राहिलेलं हरभरा म्हणजे 2-3 फाळके राहिले होते तेवढं भिजायचं. सोबतच भाऊचं पण औषध मारायचं काम मस्त चालू होतं. आता पहिला व्लॉग तुम्ही पाहिलं नसेल तर तो आधी पाहून या, तेव्हा कुठे इकडे मेळ लागन. काल जसं मी म्हणलो होतो की मला एकच पाईप सांगितलं होतं आणि मी दोन्ही पण घेऊन आलो. तोच पाईप आज मला कामी आला गवताला पाणी सोडायला. तसं गवताला पाणी द्यायला दुसरा पण पाईप होता पण तो आधी खोलून इकडे टाकावं लागला असतं. म्हणलं येऊच पांगून द्या. आता आणलंच होतं तर याचा पण काहीतरी उपयोग झाला पाहिजे, मग द्याला पांगून. शेवटच्या फडकीच पाणी कडील गेल्यावर दिलं गवताला पाणी सोडून. एक काम कुठे संपत नाही तर दुसरं काम आपल्यासाठी तयारच असते. याचीच अंमलबजावणी करण्यासाठी आपल्याला यावं लागलं गावात. आता गावात यायचं कारण होतं की आज काढायच्या होत्या तुरी आणि त्यासाठीच आईला त्यांना शेतात आणून सोडायचं होतं. त्यांना आणून सोडून तर इकडे गवताचं पाणी पण झालं आणि फवारायची शेवटची टाकी पण उचलून दिली. आता आमचं सगळं पाण्याचं काम झालं म्हणजे सगळं रान पण भिजून निघलं होतं. मग काय द्याला नानाच्या इकडे कॉक फिरून, कारण कांदे लावलेत तसं त्यांना पाणी नव्हतं. वरच्या विहिरीच पाणी जवळच कांद्याला चालू होतं तरी पण मी पाणी न्यायला खालच्या विहिरीवर आलो. या विहिरीच पाणी प्यायला जरा चांगलं लागतं म्हणून इकडे आलतो. नाही तर कोणाला हौस आहे बाई असलं दाट ऊस पार करून त्याकडे जायची. पाणी वगैरे आणून ठेवलं होतं आणि सगळी व्यवस्था झाली आणि राहिलं होतं ते फक्त म्हणजे काम. त्याला पण सुरुवात केली. रपारप तुरी काढून घेतल्या आणि लगेच बांधून पण घेतल्या. आजच्या दिवसाचं काम इथं संपतं कारण सुट्टीचा टाइम झालेला आहे. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स मध्ये सांगा आणि जाता जाता तेवढं लाईक शेअर आणि फॉलो नक्की करा. भेटूया लवकरच नवीन एका मिनी व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय.